हेलो एंड वेलकम। ठीक है सर। तो हेलो एंड वेलकम, आपका स्वागत है मेरे ब्लॉग में। तर वेलकम टू अजय गोलसे ब्लॉग्स। मी 1:30 वाजता ब्लॉग सुरू केलाय कारण मी झोपलेलो होतो ऍज ऑलवेज। काय करणार, पर ठीक आहे। बरं, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आता, नीट आहे। पहिली गोष्ट, माझी एंडसेम येते। दुसरी गोष्ट, मी अभ्यास सुरू नाही केलाय। तिसरी गोष्ट, मला अभ्यास करायची इच्छा पण होत नाही। माहिती आहे, दरवेळेस आपण पेपरच्या आदल्या दिवशीच अभ्यास सुरू करतो, पण माझी इच्छा होती खूप मनापासून, खूप म्हणजे हृदयाच्या तळापासून इच्छा होती की मी अभ्यास सुरू करेल पेपरच्या खूप आधी। पण मग पेपर, मला म्हणजे माझ्यावर एवढा विश्वास आहे मला की पेपर माझ्या नाकावर येतील आणि मी तेव्हा अभ्यास सुरू करेल। बट ठीक, बघूया जे होईल ते। आज माझा प्लॅन आहे अभ्यास करायचा, बरं का। प्लॅन मी करतो दरवेळेस, काही विषय नाही। बरं, असा विषय आता की आज मी दिवसभर घरीच आहे। मला एडिटिंग करायची, ब्लॉग टाकायचा आहे आजचा। अजून कालच्या ब्लॉगची एडिटिंग झाली नाही, मी करू म्हणजे काही प्रॉब्लेम नाही। आणि आता मी चहा ठेवणार, हे सांगायचं होतं मला फक्त। आपल्याकडं चहा करण्यासाठी पातेलं नाहीये कारण ते भांड्यांमध्ये आहे, आणि मी भांडे धुवायची माझी बिलकुल इच्छा नाही कारण थंडी एवढी वाढली ना, माझ्या हात अजून पण थंडी पडलेली। बरं, लेटेड मी ते भांडे घासून भेटतो मी तुम्हाला आता लवकरच, 2 मिनिटं थांबा फक्त। तर मित्रांनो, माझा आज थोडासा वेगळ्या प्रकारचा चहा करण्याचा प्लॅन आहे। म्हणजे मी तो इंस्टाग्रामवर बघितलेला, फक्त पातेले जळायला नको, बाकी काही प्रॉब्लेम नाही। मला कॅमेरा थोडा खाली वाटतो, एक मिनिट। होप सो मी दिसत असेल। रिलेटेड चहाची प्रोसेस अशी आहे की आपण सगळ्यात पहिले याच्यामध्ये टाकणार आहे साखर मध्ये मग थोडंसं पाणी टाकूया, हे थोडंसं असं मिक्सिंग अँड ऑल्स, नथिंग मच टू से। आणि त्याच्यामध्ये मग थोडी चहापत्ती टाकून त्याला अजून थोडंसं शिजवूया, पातेल्याला लागायला नको ते, बाकी माझी मम्मी मला खूप मारेल। आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं करून दूध टाकू, आणि जो चहा बनेल मला तर वाटतं खूप चांगला बनेल, पण आपण टेस्ट करून बघूया फिक्स। सगळ्यात पहिले गॅस सुरू, नेक्स्ट स्टेप इज साखर, पण त्याच्या आधी मला पाणी घेऊ द्या। पाणी पण आलं हे थोडं। सगळ्यात पहिले जाईल आपली साखर 1 आणि 2 चमचे थोडे एक्स्ट्रा टाकूया, बस। जळायला लागली विथ आर वाकड़ा तिकड़ा चमचा। पानी ज्यादा हो गया है गाइस, ठीक है, आट जाएगा। तो उकड़ी फूटने देंगे, थोड़ी तो फूट चुकी है वैसे, थोड़ा पानी आटने देंगे। और कुछ चायपत्ती कुठे, चायपत्ती। आलं इज ऑल्सो इम्पॉर्टंट, पण आल्याने जी चव येते ना चहाला, ती चव कशाने येते? मला तर आलं खूप आवडतं, तुम्हाला पण आवडत असेल तर लाईक करा। तू जळू नको बर का। हमने एक साइड पे दूध भी रख दिया है और एक साइड पे हमारा एक साइड पे हमारा चहा बन रहा है। तर आपला भुना हुआ चहा काइंड ऑफ बनलाय, थोडंसं त्याच्यात अजून काम करावं लागेल, बाकी काय प्रॉब्लेम नाही। बाकी तो आता तुम्ही जागेवर थांब। अभी इसमें हम स्वाद अनुसार दूध डालेंगे, त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी हा कप भरून दूध टाकू। त्याच्या आधी गॅस थोडा फुल करू। सूप फिनिश। अब ये उकड़ी फूटने देंगे हम लोग, और बस चाय पीएंगे। म्हणजे मला समजलं नाही या चहाचा विषय काय होता, फक्त थोडं जे करायचं ते करून घेतलं। जर चांगला लागला तर चांगलंच आहे, नाही लागला तिनच आहे। तसा चहा दिसायला खूप असा सुंदरसा दिसतोय, तुम्हाला दिसतोय का नाही काय माहित, पण मग बघून घ्या। आणि आपण याची चव घेऊया आता। वा वा वा। तर याच प्रकारे चहा बनवण्याची प्रक्रिया संपली। मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये भेटतो आता। काय माहित मी ती क्लिप जिममध्ये काढल का, ती मी झोपताना काढल, की ती मी उठल्यानंतर काढल, पण करंटली मला अभ्यास करायचा आहे आणि एडिटिंग पण करायची आजच्या ब्लॉगची। तर मग मी तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये काय माहित कुठे भेटेल, पण भेटेल। नमस्कार। आणि जसं मी बोललो होतो की मला माहीत नाही मी नेक्स्ट क्लिपमध्ये कुठं राहील, तर तसं तर काय झालं नाही, मला माहिती मी माझ्या घरीच आहे। बट मला फक्त एवढं म्हणायचं होतं की जसं मी म्हटलं होतं, जसं जाताना लास्ट क्लिपमध्ये, की मी अभ्यास करेन, मी सर्व काही जे प्रोडक्टिव्ह गोष्ट ते करेल, त्याच्यातली मी फक्त एकच गोष्ट केली, ती आहे एडिटिंग। एडिट करून मी आता ब्लॉग टाकणार आहे, बट अभ्यास ही गोष्ट माझ्याने झाली नाही, आणि आय एम सॉरी फॉर दॅट टू माय सेल्फ, कारण काय बोलणार आता, जाऊ दे। बरं, ते जाऊ द्या। तर
बघू आता आजचा व्हिडिओ किती निघालेला आहे मला तर काही माहीत नाही तो. आणि करंटली मला तर असं वाटतं की तुम्हाला अशीच व्हिडिओ बघायला भेटणार एखाद्या वेळेस जर मी बाहेर कुठे गेलो नाही तर. त्याचा रिझन असा आहे की एकतर मी सकाळी काहीतरी शूट करेल, दुपारी मी झोपेल किंवा जर अभ्यास करायचा मूड झाला तर अभ्यास करेल. सो आपण आता थोड्या वेळात भेटू. मी आता आवरून घेतो जिमचं. वैभवला कॉल करू आणि आज आय थिंक सो कपिल पण येणार आहे, त्याला पण कॉल करू आणि करू बघतो जिममध्ये अजून काय. तर याच प्रकारे आपण जिमला निघालोय कावासाठी येऊन. निंजा कावासाठी 2.0 वैभव वगैरे अँड मी नाही तर मी तुम्हाला जिमला भेटतात. गुड नाईट ब्रदर, गुड नाईट. चुकले तू खूप दिवसानंतर दिसला रे मला असं म्हणजे डायरेक्ट. कुठं होता? पेपर चालू आहे. विचित्र खेळ. आपला पण येतोय कपिल जिमवाले काका. मग आता येतोय तो, त्याचा कॉल आला होता, बघू भेटला तर चांगलंच. आज काय घ्यायचं? चेस्ट ट्रायसेप. आज पण प्रणव दादाचाच वर्कआउट करू आपण, पण मग फक्त तो रिकॉर्ड नाही होणार आहे, जास्त थोडाफार करू आपण, काय प्रॉब्लेम नाही. दिली पण फी दिली भाई सर. सर खुश डायरेक्ट पैसा मिल गया, पैसा मिल गया. इकडे उडवा. 200ची नोट माझ्या तोंडावर मारून फेका नाही कधी. 500ची दिली तरी चालेल. अरे हेच आहे ना, फ्री वर्कआउट आहे. नाही एवढंच घ्यायचं. माझं आहे ते, माझं आहे. मला प्यायचं आहे बरं का, मला प्यायचं बरं का ते. रेडी. काय म्हणणं आहे मग, कसं लागतंय? मला तर पक्का कोट लागलंय भाई, एकदम घाण. काही बी पितो भाई हा माणूस, जाऊ दे. आम्हाला कोणाच तरी बॅग भेटली भाई, डायरेक्ट कॉफीच्या पुढे एवढ्या. अरे बाप, ठेवून दे. कोणाची आहे? कपिलची बॅग आहे? अरे मला वाटलं कोणाची बॅग आहे भाई. अर्धा अर्धा कट कर पहिले. नाही अर्धा कट कर. तर याच प्रकारे मित्रांनो आपला ब्लॉग इथं संपलेला आहे. ती पण बक्षुदी केली, ती एकदम मस्त होती. मला तर खूप हसायला आलं, तुम्हाला पण आलं असेल असं मला वाटतं. आणि कपिल भाऊ बाय बाय. भेटू आपण उद्या, काळजी घ्या. चला येतो, बाय. काही रे पड्यात आहे की तू? चला बाय. वैभव काय आता तो त्याचं रोजच राहतं, काही विषय. भेटतो तुम्हाला उद्या, काळजी घ्या आणि ब्लॉग बघा, सबस्क्राईब करा. खूप दिवसानंतर किल्ल्याच्या ब्लॉग नंतर तुम्हाला दिसतोय. बरोबर. नाही, किल्ल्याच्या 2 ब्लॉग नंतर दिसतो डायरेक्ट. जो फॉलो सबस्क्राईब करा तो 12चा. बोल ना आरेला की ना गिरी. मी झूम केलं त्या टायमाला, झूम केलं. मुनु बाय.